धर्मेंद्र यांचं पार्थिव अत्यंत गोपनीय किंवा गुप्तता बाळगून स्मशानभूमीपर्यंत आणलं गेलं का, याच्यामध्ये इतकी गोपनीयता किंवा गुप्तता किंवा सिक्रेसी का बाळगली गेली असेल? तू नेमकं ह्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम पाहतो? तिथे किती नेमकी गर्दी जमली होती, किती त्यांचे चाहते आले होते, त्यांच्यापैकी काही जणांशी तू बोलण्याचा प्रयत्न केलास का? त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आज दुपारी समोर आली. गेल्या खरं तर आठवड्याभरापूर्वीच, म्हणजे एक बरोबर 10-11 दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरली होती, ज्याच्यावरती तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांकडून. सनी देओलचा एक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये तो पापाराझींना ओरडताना आपल्याला बघायला मिळाला होता. पण अखेर आज जेव्हा ही बातमी समोर आली, तोपर्यंत धर्मेंद्र यांचं जे पार्थिव आहे ते स्मशानभूमीपर्यंत पोहोचलेलं होतं. धर्मेंद्र यांच्यासारखा अत्यंत दिग्गज अभिनेता, ज्येष्ठ अभिनेता, ज्याच्या निधनानंतर त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये निघेल, चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाला येतील, असं वगैरे सगळं खरं तर अपेक्षित होतं होणं. पण यातलं काहीच घडलं नाही. धर्मेंद्र यांचं पार्थिव अत्यंत गोपनीय किंवा गुप्तता बाळगून स्मशानभूमीपर्यंत आणलं गेलं का, याच्यामध्ये इतकी गोपनीयता किंवा गुप्तता किंवा सिक्रेसी का बाळगली गेली असेल, असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियातनं, ट्विटर, फेसबुकवरनं वगैरे विचारले जात आहेत. त्याची चर्चा रंगते. पण या सगळ्याचं वार्तांकन जो माझा मित्र संकेत या निमित्तानं करत होता त्याच्याकडनं जाणून घेऊया की हे सगळं खरं तर फक्त मीडियापासून लपवून ठेवण्यात आलं होतं, कारण की आणखी काही कारणं होती, किंवा सगळ्यांपासूनच लपवून ठेवण्यात आलं होतं आणि मग अचानकपणे इतर जे मीडियामधले दिग्गज तारे सितारे आहेत ते स्मशानभूमीमध्ये पार्ल्याच्या पोहोचले. संकेत, तू काय पाहिलंस? किती वाजता साधारणपणे ही घटना तुझ्या समोर आली? आणि जेव्हा ही घटना समोर आली त्याच्यानंतर खरं तर अंत्ययात्रा निघणं खरं तर धर्मेंद्र सारख्या दिग्गज अभिनेत्याची सगळ्यांनाच अपेक्षित होतं, पण तसं काहीच घडलं नाही. तू नेमकं ह्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम पाहतोयस? बरोबर आहे संदेश. खरं तर धर्मेंद्र सारखं व्यक्तिमत्व, एक अंत्यसंस्कार म्हणजे ग्रँड फ्युनरल आपण जे म्हणतो ते निघणं खरं तर अपेक्षित होतं. पण एकंदरीत आपण क्रोनॉलॉजी जर ह्याची आपण पाहिली तर 11 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा डेथची बातमी आली की डेथ झाली वगैरे, आणि 12 नोव्हेंबरला म्हणजे एक्झॅक्टली आजपासून 12 दिवस आधी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, सकाळी 7-7:30च्या आसपास. तिथे जर आपण पाहिलं डिस्चार्ज देताना तो 9च्या नंतर युजली देईल, 9 AM च्या नंतर, सकाळी 9च्या नंतर डिस्चार्ज आहे. पण त्यांचा जो डिस्चार्ज होता तो आधी देण्यात आला. 12 दिवस ते त्यांच्या झूच्या निवासस्थानी होते. कोणतीही खबर नाही, कोणत्याही प्रकारची खबर तिथून येत नव्हती. एकदम सगळं शांत, एकदम सन्नाटा होता, नॉर्मल. प्रकृतीमध्ये सुधारणा होते अशा पद्धतीचे सगळं पॉझिटिव्ह होतं. त्याच्यामुळे तिकडे कोण फिरकतही नव्हतं किंवा कम्प्लिटली तो विषय आता आपल्यासाठी क्लोज झाला होता असं होतं ते. त्याच्यानंतर आज सकाळी अचानक जुहू म्हणजे एक्झॅक्टली कुठे राहतात तर अमिताभ बच्चन यांचा जो जलसा बंगला आहे त्या पाठच्या लेनमध्ये ते राहतात. आणि सकाळी 10च्या आसपास तिथे अचानक हालचाली सुरू झाल्या. हालचाली म्हणजे काय झालं तर आधी पोलिसांच्या गाड्या आल्या, बॅरिकेडिंग करण्यात आलं. नंतर 11-11:15 दरम्यान तिकडे एक ॲम्ब्युलन्स, एक पांढऱ्या रंगाची ॲम्ब्युलन्स सुद्धा आली. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ब्रँडिंग नव्हतं ॲम्ब्युलन्सवरती, कोणतं हॉस्पिटल जे असेल कुठलं असं काही नव्हतं. प्लेन ॲम्ब्युलन्स आली तिकडे पार्ल्या म्हणजे जुहूला त्यांच्या निवासस्थानी. आणि काही वेळानंतर तिकडे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि नंतर पोलिसांच्या 2 ते 3 एस्कॉर्ट्स तिकडे आले. एस्कॉर्ट व्हेकल कधी येतं जेव्हा तुमचा ताफा जो असतो एका ठिकाणी A वरून B ठिकाणी आपल्याला A वरून B कडे आपल्याला जायचं असेल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची एस्कॉर्ट व्हेकल असते. म्हणजे इतकं नक्की झालं की तिथून मुव्हमेंट होणार आहे, तिथून घरातली काही मंडळ असतील ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाणार आहेत. मी अनेकांना तेव्हा फोन पण केला. आम्ही काय करतो रिपोर्टिंग करताना, कधी आपल्याकडे बातमी नसेल किंवा कमी असेल तर आम्ही एखाद्या दुसऱ्या रिपोर्टरला फोन करतो जो तिकडे असतो. तर मी असे 2-3 फोन सुद्धा केले. तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की अजून तरी कोणता क्लिअरन्स नाही अजून. म्हटलं ठीक आहे. मी अंधेरीला होतो आणि मी टुवर्ड्स जुहू जात होतो. त्या दरम्यान तिथे हालचाल परत त्या निवासस्थानी परत हालचाल सुरू झाली आणि एक ॲम्ब्युलन्स घरातून बाहेर पडली. त्या ॲम्ब्युलन्सच्या पाठी 2-3 डिफेंडर्स बाहेर पडले. त्या डिफेंडरमध्ये कोण होतं तर हेमा मालिनी होतं. आपण जर पाहतो तर हेमा मालिनी त्याच्यामध्ये बॉबी देओल, सनी देओल असतील ते आहेत.
आणि ते बाहेर पडले आणि टुवर्ड्स पार्ला निघाले. म्हणजे पोलिसांचा ताफा होता त्यांच्यासोबत सगळं, पण कुणालाही माहित नव्हतं की नेमके काय झालंय, कुठे जात कुठे जात, काहीच खबर नाही. आणि तेवढ्यात एक दृश्य सगळ्यांना दिसते, ते म्हणजे जी अँब्युलन्स बाहेर पडली, ड्रायव्हिंग सीट असते आणि बाजूला काय म्हणतो आपण त्याला, को पायलट सीट असते. को पायलट सीट मधून एक असं मडकं बाहेर आहे. युजली आपण ते अंत्यसंस्कारात वापरतो तसं तसं मडकं बाहेर. तेव्हा सगळ्यांना धक्का बसला अचानक की हे काय. बरं, त्यात असं पण होतं की कोणत्याही गोष्टीचं क्लिअरन्स असल्यामुळे ते एक्झॅक्टली जर कोणाची डेथ झाली आहे तर कोणाची डेथ झाली आहे किंवा काय इथपर्यंत परिस्थिती होती. कारण की झिरो कम्युनिकेशन. म्हणजे एक डेथ झाली हे ऑफिशियल डिक्लेअर केलं जातं. म्हणजे इतका मोठा अभिनेता आहे आणि हॉस्पिटल प्रशासन तिकडे होतं, अर्थात त्यांच्या घरी सगळी सोयीसुविधा केली होती. त्यामुळे ब्रिच कँडी हॉस्पिटल असेल किंवा संबंधित हॉस्पिटल असेल त्यांच्याकडून एक नोटिफिकेशन येणं गरजेचं होतं. किंवा परिवार असेल, परिवाराकडून त्यांची एक टीम असते, बेसिकली प्रत्येक सेलिब्रिटीची एक टीम असते, त्या टीमकडून काही नोटिफिकेशन किंवा नोटीस येणं गरजेचं असतं. पण तसं काहीच झालं नव्हतं. फक्त मुव्हमेंट, फक्त हालचाली होत होत्या बस. तिथून तो ताफा निघाला. सगळ्या मीडियाने अर्थात तो ताफा फॉलो केला. तो ताफा फिरून आतल्या एसपी रोडनी तो पवनहंसच्या जवळ जी स्मशानभूमी आहे तिथपर्यंत पोहोचला. परत सगळ्यांना धक्का बसला, स्मशानभूमीत आली. बरं, तोपर्यंत सुद्धा कुणाला काही खबरबात नव्हती की नेमकं झालंय काय किंवा काय. तो ताफा स्मशानभूमीच्या आतमध्ये गेला आणि त्यानंतर मग IANS जी वृत्तसंस्था आहे त्यांनी ती बातमी खरं तर ब्रेक केली की धर्मेंद्र यांचं निधन झालंय. आता मगाशी तू जे म्हणालास की हे खूप गोपनीय पद्धतीने झालं का, तर अर्थात हे खूप गोपनीय पद्धतीने झालेलं ॲटलिस्ट दिसतं तरी आहे. कारण की सकाळी 10ला जरी आपण पाहिलं की हालचाल सुरू झाली, दुपारी मी तिकडे 11-11:30च्या आसपास पोहोचलो, 12च्या आसपास, 2-3 पर्यंत तिकडे होतो. त्या संपूर्ण पॅचमध्ये कुठे कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल कम्युनिकेशन हे केलंच गेलं नाही, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे सेलिब्रिटीज पण आले, खरं तर इतका मोठा अभिनेता, खूप जास्त सेलिब्रिटीज येणं अपेक्षित होतं, तर नाही म्हटलं 10 सेलिब्रिटीज आले फक्त. नेत्यांचं बोलायला गेलं तर माझ्यासमोर तर फक्त रामदास आठवले आले. तर हे खूप शॉकिंग होतं सगळ्यांसाठी की इतका मोठा अभिनेता, एक ग्रँड फ्युनरल त्यांचं निघायला हवं होतं त्यांचे. आणि धर्मेंद्र यांचा चाहता वर्ग आहे हा प्रत्येक वयोगटातला आहे आणि तो देशातल्या कानाकोपऱ्यातून येणार आहे. त्यामुळे त्यांनाही काही कोणाला काही खबरबात नाही, तीही फार अशी गर्दी झाली नाही. बरं, पण जी गर्दी झाली होती त्या दबक्यावर, त्या चाहत्यांमध्ये पण त्या दबक्या आवाजात चर्चा होती की ऐसा क्यों किया, इतना बड़े हमारे धर्मेंद्र जी है तो उनका एक अंत्यसंस्कार होना चाहिए, हमें उनको देखने मिलना चाहिए था. तर कुठेतरी नाराजी होती. पण हा जो आपण ही जी क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली ना, 11-11:30च्या आसपास बाहेर पडले, 12च्या आसपास ते स्मशानभूमीत असतील, 12-12:15च्या आसपास, नंतरच खरं तर 12-12:45 पर्यंत असतील. आणि स्मशानभूमीत गेल्या गेल्या तिकडे पुढच्या 15 मिनिटात अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन आले. त्यांच्या पाठोपाठ सलीम खान, सलमान खान आले. त्याच्यामुळे कुठेतरी जर आपण ह्याचं पाहिलं, ठीक आहे आपण हे क्लेम करत नाहीये, पण हे इंटरनली खूप वेल कम्युनिकेटेड होतं. ज्यांना सांगायचं होतं त्यांना सांगितलेलं होतं, ती मंडळी त्या वेळेला बरोबर पोहोचली. पण कुठेतरी जे आपण ऑफिशियल कम्युनिकेशन असं म्हणतो की आपण जगाला सांगतो, तसं काही करण्यात आलं नाही. आणि अर्थात आपण जो महत्वाचा मुद्दा आहे की ते इतकं सायलेंटली गेलं, तर ते एक क्वेश्चन कुठे प्रश्न येतोच की काय इतकं सायलेंटली गेलं. बरोबर. एक माझा या निमित्तानं आणखीन एक प्रश्न आहे तुला संकेत, की ठीक आहे, हे प्रत्येक कुटुंबाची खूप व्यक्तिगत बाब आहे की त्याच्या प्रिय व्यक्तीला निरोप नेमका कसा द्यायचा, त्या निरोप समारंभाला कोण असलं पाहिजे किंवा निरोप देताना तिथं कोण असलं पाहिजे, पूर्णपणे त्यांची व्यक्तिगत बाब आहे. पण धर्मेंद्र हे यांना सार्वजनिकरित्या लोकांनी एक अभिनेता म्हणून, फॅन फॉलोईंग म्हणून अशा पद्धतीने स्वीकारलेलं होतं. लोक त्यांच्यावरती प्रेम करत होती आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील करताना आपल्याला बघायला मिळाली होती. जेव्हा अफवा पसरल्या होत्या त्याच्यानंतर सनी देओलने केलेली कृती, हेमा मालिनी यांनी केलेली पोस्ट, हे सगळं चर्चेत होतं. हे अगदी फार मागे लांब जायला नको, 10 दिवसांपूर्वीची, 12 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आणि आता आज जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तिथे किती नेमकी गर्दी जमली होती, किती त्यांचे चाहते आले होते, त्यांच्यापैकी काही जणांशी तू बोलण्याचा प्रयत्न केलास का, त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं याच्यात? अर्थात आता हे सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे गर्दी ही धर्मेंद्र या नावाप्रमाणे गर्दी तितकी फार झाली नाही, कारण अर्थात कम्युनिकेट केलं नव्हतं. नाही म्हटलं तरी 1000-2000 लोक तिकडे, सामान्य माणूस आपण जे म्हणतो 1000-2000 लोक होते. आणि त्यात काही शेकडोच कार्यकर्ते म्हणतो लोक चाहते आले असतील. आणि त्यांच्याशी मी चर्चा केली तर त्यांचं प्रायमरी म्हणणं हेच होतं की अंत्यसंस्कार आम्हाला सहभाग घ्यायचा होता,
आम्हाला शेवटचं बघायचं होतं, हे इतकं गपचूप का केलं गेलं. त्यामुळे ते पण थोडंसं असं कन्फ्यूज होते. आणि खरं तर जसं तू म्हणालास की धर्मेंद्रचा चाहता वर्ग खूप मोठा, आणि मी एका काकूंशी बोललो, त्यांचं बालपण मुंबईत गेलं, ब्रिजकँडीजवळ तिकडे कुठेतरी. त्या मला असं म्हणाल्या की त्या जेव्हा तरुण असतात, धर्मेंद्रांच्या फिल्म्स जेव्हा पाहायच्या, तर त्या अर्थात पैसा नव्हता त्यांच्याकडे असं म्हणाले होते, पण कचरा वेचायच्या, आणि तो कचरा वेचून, तो कचरा विकून जो पैसा येतो, त्या पैशातून त्या धर्मेंद्रच्या फिल्म्स पाहायच्या. म्हणजे एखाद्या अभिनेत्याला मिळालेली याच्यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते मला माहिती नाही. पण हे तिकडे ते वातावरण इतकं ते भावनिक वातावरण होतं, ते कन्फ्युज वातावरण होतं. त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये आपण शब्द वापरतो की मिक्स्ड फिलिंग्स. बरोबर. तर तिकडे मिक्स्ड फिलिंग्स होत्या. आणि मग एक सांगायचं राहिलं मग अशी की जेव्हा तो, आपल्याकडे फोटोज पण आहेत, ते जेव्हा तो त्याचा सगळा घरातून ताफा बाहेर पडला, तो एका कारच्या मिडसीट असते बॅकसीट, त्या बॅकसीटवरती हेमा मालिनी दिसल्या, आणि त्यांनी पांढरा पोशाख घातला होता. त्याच्यामुळे कुठेतरी ते आपण म्हणतो ना की सिम्बलिझम असतं. तर तो पांढरा पोशाख बघून सगळ्यांना असं वाटलं की ओके आता डेथ झालेली. हे पहिलं इन्स्टिंक्ट होतं तिकडे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांचं. पण अर्थात पण तरी जोपर्यंत सगळी लोक आली तोपर्यंत संभ्रम कायम होता. संभ्रम म्हणजे 12-1 पर्यंत संभ्रम कायम होता. म्हणजे सगळे, जरी पहिलं अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन आले ना, तोपर्यंत तो संभ्रम कायमच होता की काय होतंय नेमकं. मग नंतर मग जी वृत्तसंस्था आहे त्यांनी ती बातमी ब्रेक केली, आणि मग ती सगळ्या जगाला मिळाली. असं ते झालं. खरंय. कारण पहिल्यांदा जेव्हा सगळ्यांनी ही बातमी ब्रेक केली होती, त्याच्यानंतर जो काही गदारोळ झाला होता, आणि त्यानंतर इतकी संवेदनशील बातमी आहे, भावनिक बातमी आहे, की त्याचं वार्तांकन करताना कसं नेमकं कन्फर्म करायचं हा देखील प्रश्न होता. आणि आपण पण एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आपण पण थोडंसं थांबून थोडंसं कन्फर्म होईपर्यंत आपण वाट बघितली. आपण कोणत्या प्रकारची घाई केली नाही. कारण की अर्थात खूप व्यक्तिगत प्रश्न असतो हा. आणि जे मागच्या वेळेला जे घडलं, म्हणजे मागच्या वेळेला घडली ती चूक होती, पण जी आज परत जर घडली असेल तर मग त्याला चूक म्हणता येणार नाही. बरोबर. ती आपण मला वाटतं सगळ्यांनीच ती आज काळजी घेतली आपण निश्चितपणे. आणि फक्त या निमित्तानं मला कदाचित धर्मेंद्र यांना याच्यापेक्षा चांगला निरोप खरंच देता येऊ शकला असता का. आणि चाहते सगळे जे त्यांच्यावरती प्रेम करतात, ज्यांनी त्यांच्या सिनेमांना भरभरून प्रेम दिलेलं आहे, धर्मेंद्र यांनी खूप भरभरून प्रेम आम्हाला सिनेमांमधनं दिलेलं आहे, तर ते कुठेतरी त्यांना शेवटची बघण्याची त्यांची इच्छा असेल, त्यांच्यावरती असलेला जीव असेल, त्यांना लावलेला जीव असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांना अखेरचं पाहणं हे चाहत्यांकडनं हिरावून घेणं असेल, किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत याच्याबद्दल कोणतीही वाच्यता न करणं असेल. कारण मी आत्ताही अगदी हा व्हिडिओ सुरू असताना सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी या सगळ्यांचे इन्स्टा अकाउंट पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे की अजूनही त्यांनी कोणत्याही पद्धतीची रिॲक्शन दिलेली नाहीये, समोर काहीही ते बोललेले नाहीत. आपल्याला ईशा देओल तिकडे दिसली होती आलेली त्या स्मशानभूमीमध्ये, आणि ज्या पद्धतीने हा जो निरोप धर्मेंद्र यांना दिला गेला त्याच्यापेक्षा ते नक्कीच खूप चांगला प्रेमळ निरोप कदाचित आपण म्हणू शकतो की डिझर्व करू शकत होते का. तुम्हाला या प्रश्नाबद्दल नेमकं काय वाटतंय प्लीज कमेंट करून सांगा.